इथे फक्त एक हरवलेली व्यक्ती नव्हती. इथे एक असा गूढ होता, जो तब्बल 4 वर्ष जमिनीखाली दडलेला होता. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा गुन्हा उघडकीस आला तो कोण्या पोलिसांच्या तपासातून नव्हे, तर स्वतःच्या आरोपीच्या पत्नीमुळे. नेमकं काय घडलं होतं, कसं उलगडा झाला या दृश्यम स्टाईल हत्याकांडाचा? चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहात होऊ दे चर्चा. 4 वर्षापूर्वी मेहकर तालुक्यातील सुकळी गावातील विनोद असरुबा नवले हा व्यक्ती अचानक बेपत्ता झाला. सुरुवातीला नेहमीप्रमाणे शोधाशोध सुरू झाली, पण काहीच ठोस धागादोरा हाती लागला नाही. दिवस गेले, महिने गेले आणि हळूहळू हा प्रकार लोकांच्या विसंगतीत आला. पण या सगळ्यांमागे एक भयानक सत्य दडलेलं होतं. हा संपूर्ण कट रचला होता सचिन ज्ञानेश्वर उगले या व्यक्तीने. त्याने आपल्या साथीदार सुनील बाजीराव जाधव यांच्या मदतीने 2 मे 2022 रोजी हा खून केला. त्या दिवशी त्याने विनोद नवले याला मेहकर मळा रोडवरील जामगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे त्याला आधी दारू पाजण्यात आली आणि मग अचानक त्याच्यावर कैची आणि चाकूने गळ्यावर आणि छातीवर सपासप वार करण्यात आले. त्याची निर्दयी हत्या करण्यात आली. पण येथेच हा गुन्हा संपत नाही. खरं भयवाह्य चित्र त्यानंतर दिसतं. खून केल्यानंतर आरोपीने हॉटेलच्या मागे खड्डा खणला, मृतदेह त्यामध्ये टाकला आणि त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा थर टाकून पुरावा कायमचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच पूर्ण दृश्यम स्टाईलने हा गुन्हा लपवण्यात आला. 4 वर्ष हा गुन्हा कुणालाही कळला नाही. केवळ सगळे काही अगदी शांत होते. पण मग अचानक या प्रकरणाला कलाटणी मिळाली. ती 17 एप्रिल रोजी आरोपी सचिन उगले यांची पत्नी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पोहोचली. ती म्हणाली की तिचा पती तिला त्रास देतो, मारहाण करतो आणि भांडणाच्या वेळी तो स्वतःच 4 वर्षापूर्वी एका व्यक्तीचा खून केल्याचं बोलायचा. ही माहिती पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी लगेचच तपासाची चक्र फिरवली सुरुवात केली. पुरावे गोळा करण्यात आले, संशयितांवर पाळत ठेवण्यात आली आणि जसा जसा तपास पुढे गेला तसं तसं सत्य बाहेर येऊ लागलं. शेवटी पोलिसांचा दबाव वाढल्याने आणि आपला गुन्हा जास्त दिवस लपणार नाही याची जाणीव झाल्याने सचिन उगले स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं. जामगाव शिवारात हॉटेलच्या मागे खड्डा उकरण्यात आला आणि जे दृश्य समोर आलं ते अंगावर शहारे आणणारं होतं. त्या खड्ड्यातून मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला. तपासादरम्यान हा सांगडा विनोद नवले यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन उगले आणि त्यांचा साथीदार सुनील जाधव यांना अटक केली आहे. सध्या या हत्येमागचं नेमकं कारण काय होतं याचा अधिक तपास सुरू आहे. मित्रांनो, हा प्रकार फक्त एक गुन्हा नाही, तर ही एक धक्कादायक घटना आहे. जिथे एक माणूस 4 वर्ष जमिनीखाली गाडलेला होता आणि त्याचं सत्य एका छोट्या संशयामुळे बाहेर आलं. आणि शेवटी एक प्रश्न उरतो. जर आरोपीची पत्नी पुढे आली नसती, तर हा गुन्हा अजूनही कित्येक वर्ष दडलेला राहिला असता. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.